कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे 60-70 रुपयाची मॅगी, ते पण विदाऊट चीजची. आज आपण चीज घालून घरातच मस्तपैकी मॅगी बनवणार आहोत. मी आहे साक्षी. मग ते साक्षी काय थालीपीठचा नाश्ता करून दुपारी आमच्या घरातल्या महाराणीच्या अशा करामध्ये चालू होतं. चॉकलेट एक काढून ती वाटीत ठेवायला, त्यानंतर तिला एवढ्या लहान वयात पण फरशी पुसायचं म्हणजे काय. संध्याकाळी इकडे आमच्या मम्मीला मॅगी खायची होती म्हणून मी मॅगी बनवते. एकदा कॉलेजच्या कॅन्टीनला मॅगीची प्राइस विचारलं, 60 रुपये म्हटली. तिथं 5 रुपयाची मॅगी 60 रुपयाला विकायला. आपण कांदा टोमॅटो फ्राय केले, त्याच्यानंतर मॅगी मसाला घालून फ्रोझनचे मटार होते ते ऍड केले, त्यात थोडं पाणी ऍड करून मॅगी घालून ही मॅगी शिजवून घेतली. हे शिजल्यानंतर त्यावर चीज घालून मस्त असं 60-70 रुपये देऊन बाहेर मॅगी खाण्यापेक्षा असं स्वतःच्या हाताचं खाल्लेलं छान लागते टेस्ट. असं ले झालं स्वतःचं गौत. त्यानंतर मी आणि मम्मा भाजी आणायला गेलो. तिथेच बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतलं. भाजी घेऊन झाल्यावर आम्ही एका दुकानात गेलो. तिथे मला ड्रेस आवडला, सो एक घ्यायच्या नादात मी दोन्ही पण घेऊन टाकलं. तर असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फॉर मोर. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे 60-70 रुपयाची मॅगी, ते पण विदाऊट चीजची. आज आपण चीज घालून घरातच मस्तपैकी मॅगी बनवणार आहोत. मी आहे साक्षी. मग ते साक्षी काय थालीपीठचा नाश्ता करून दुपारी आमच्या घरातल्या महाराणीच्या अशा करामध्ये चालू होतं. चॉकलेट एक काढून ती वाटीत ठेवायला, त्यानंतर तिला एवढ्या लहान वयात पण फरशी पुसायचं म्हणजे काय. संध्याकाळी इकडे आमच्या मम्मीला मॅगी खायची होती म्हणून मी मॅगी बनवते. एकदा कॉलेजच्या कॅन्टीनला मॅगीची प्राइस विचारलं, 60 रुपये म्हटली. तिथं 5 रुपयाची मॅगी 60 रुपयाला विकायला. आपण कांदा टोमॅटो फ्राय केले, त्याच्यानंतर मॅगी मसाला घालून फ्रोझनचे मटार होते ते ऍड केले, त्यात थोडं पाणी ऍड करून मॅगी घालून ही मॅगी शिजवून घेतली. हे शिजल्यानंतर त्यावर चीज घालून मस्त असं 60-70 रुपये देऊन बाहेर मॅगी खाण्यापेक्षा असं स्वतःच्या हाताचं खाल्लेलं छान लागते टेस्ट. असं ले झालं स्वतःचं गौत. त्यानंतर मी आणि मम्मा भाजी आणायला गेलो. तिथेच बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतलं. भाजी घेऊन झाल्यावर आम्ही एका दुकानात गेलो. तिथे मला ड्रेस आवडला, सो एक घ्यायच्या नादात मी दोन्ही पण घेऊन टाकलं. तर असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फॉर मोर.